इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण चित्रकला आणि त्यातील संधी याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले कला शिक्षक म्हणून काम केलेले विष्णू गोविंद परीट सर. आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. श्रोते हो, परीट सरांनी गेली 36 वर्ष संगमेश्वर तालुक्यातल्या सोनवडे हायस्कूल इथं कला शिक्षक म्हणून नोकरी केली. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी कलाप्रेमी बनवलं. आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या या क्षेत्रातील अनुभवाविषयी आणि चित्रकलेतील करिअरच्या संधी याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. मी आत्ताच म्हटलं तसं की गेली 36 वर्ष तुम्ही चित्रकला या माध्यमात आहात. आपण मुलाखतीला सुरुवात करताना मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मुळात चित्रकलेकडे कसे वळलात. माझे वडील मी लहान असताना नागपंचमीला घरामध्ये नागमंडलची चित्र काढायचे आणि त्यासाठी जे रंग तयार करायला लागायचे त्यासाठी मी वडिलांना मदत करतो. मग हळकुंड असेल, कोळसा असेल किंवा चुना असेल यापासून ही चित्र वडील रेखाटायचे. आणि वडिलांचं जे काम बघून त्यांचे कामातला जो काटेकोरपणा आहे तो कदाचित ते बीज त्यावेळीच माझ्या मनामध्ये रुजलं असेल, कलेचं बीज. त्यानंतर मी 5वी-6वीला गेल्यानंतर इचलकरंजीमध्ये चित्रपटांची पोस्टर बघायला लागलो. त्यावेळी हाताने पोस्टर केली जायची. सिनेमांची पोस्टर तयार करत असताना बघायला मिळाली आणि तिथे कुठेतरी वाटायला की आपण पण यामध्ये काहीतरी करू शकतो. म्हणजे तेव्हा तुमच्या बालमनातच चित्रकलेविषयी आवड निर्माण झाली ती पोस्टर्स बघून. त्यानंतर मला आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी इचलकरंजीचे गायकवाड सर म्हणून भेटले. त्यांची कामं पण मी खूप बघितली आणि प्रभावित झालो. आणि सांगलीच्या कला विश्व महाविद्यालय म्हणजे शांतिनिकेतन म्हणतात त्या महाविद्यालयात मी प्रवेश घेतला. तिथे 2 वर्षाचा मी आर्ट टीचर डिप्लोमा केलो. ते तिथे शिकत असताना कमवा आणि शिका अर्न अँड लर्नमधून मी माझं शिक्षण पूर्ण झालं. पुढे दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट कोल्हापूर इथे मी इंटर पेंटिंग ॲडमिशन घेतलं. तिथे 1 वर्ष पूर्ण झालं आणि 4थ्या वर्षात असतानाच ॲडव्हान्समध्ये असतानाच मला सोनवड्यातला नोकरीचा कॉल आला आणि मी ते शिक्षण अर्धवट सोडून इकडं परत मी जॉईन झालो आणि सोनवड्यातल्या म्हणजे कला शिक्षक म्हणून माझा जो काय प्रवास होतो इथं सुरू झाला. म्हणजे तुमचं सगळं शिक्षण तसं बघायला गेलं तर इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर इकडे झालं आणि तुम्ही नोकरीनिमित्त इकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या सोनवडे गावी आलात. मला वाटतं ते खूपच ग्रामीण भाग असेल तो. खूप ग्रामीण भाग. त्यावेळी 2 नद्यांना पूर आला तर संगमेश्वर किंवा देवरुखशी आमचा संपर्क तुटायचा. त्यावेळी त्या ह्याच्यावर ब्रिज पण नव्हते दोन्ही नद्यावरती. जवळजवळ 2-3 महिने खूप पाऊस असायचा, संपर्क नसायचा. आणि त्यावेळी मला वाटते प्राथमिक आरोग्य केंद्र देखील नव्हते, मी साध्या सुविधा पण नव्हत्या. परंतु त्यावेळीचे जे चेअरमन होते ते खूप अभ्यासू आणि त्यांनी सांगितलं की मला इथे फक्त आम्ही जास्तीत जास्त चांगला शिक्षक देऊ शकतो, फक्त भौतिक सुविधा तुम्हाला इथे मिळणार नाहीत. त्यावेळी मला 2 शिफ्टमध्ये काम करायला लागायचं कारण इमारतच नव्हती. आणि त्यावेळी त्यांना सांगितलं की ठीक आहे, खरोखर मला वाटतं इथं नोकरी मी जॉईन झालो आहे म्हणजे इथं गरज आहे, इथल्या मुलांसाठी माझी गरज आहे आणि इथंच आपण थांबावं असा त्यावेळी निर्णय घेतला मी. तुमचं मन खरंच खूप मोठं आहे सर, असं म्हणावं लागेल की आपली जन्मभूमी सोडून एका वेगळ्याच ठिकाणी येऊन तुम्ही कर्मभूमी एक वेगळीच निवडलीत. अतिशय ग्रामीण भाग होता आणि तरीही तुम्ही इथे टिकून राहिलात आणि ग्रामीण भागातल्या मुलांना चित्रकलेचं शिक्षण तुम्ही देत राहिलात. आपण चित्रकला असं जेव्हा म्हणतो किंवा शाळेत बेसिक 5वी पासून 10वी पर्यंत चित्रकला हा विषय शिकवला जातो, पण चित्रकला असं म्हटलं तरी त्या चित्रकलेचे अनेक प्रकार आहेत. सगळ्यांनाच ह्या प्रकाराविषयी काही माहिती नसते. तर कोणते कोणते प्रकार आहेत किंवा टप्प्याटप्प्याने त्याच्यात कसा विकास होत जातो, म्हणजे 5वीला काय चित्र असतं, 6वीला काय असतं आणि पुढे मुलांना करिअर करायचं असेल तर कोणत्या प्रकारची चित्रकला त्यांनी शिकली पाहिजे याविषयी थोडंसं सांगा. मी इथं जॉईन झाल्यानंतर तसं बघायला तर कोकण म्हणजे निसर्गाचा एक आगार आहे आणि इथं आल्यानंतर कुणीही इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडतो, तसा मी इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडलो आणि मुलांना शिकवता माझाही अभ्यास त्यावेळी सुरू झाला. त्यावेळी शाळेतलं एक ग्रंथालय माझ्याकडे होतं आणि बाकीची करमणुकीची साधन नसल्यामुळं माझं थोडंसं वाचन पण त्यामुळं झालं आणि
विद्यार्थ्यांना शिकवणं सुरू झालं. आता 5वीपासून 10वीपर्यंत म्हणजे जे अकॅडमिक जो अभ्यासक्रम दिला आहे त्यामध्ये वस्तुचित्र, त्यानंतर संकल्पचित्र, स्मरणचित्र, त्यावेळी मुक्तहस्तचित्र होतं आणि भूमिती असे एक 5-6 विषय असायचे आणि ह्या विषयावरती आपल्याला शिकवायला लागायचं. जे काय बेसिक नॉलेज असते रंग, बरोबर. रेषा, आकार, छाया, प्रकाश, पोत हे जे चित्रकलेचे जे मूळ घटक आहेत बेसिक गोष्टी शालेय हा, अभ्यासक्रमात शालेय शिकवल्या अभ्यासात जायच्या. शिकवले जातात आणि तसं मुलांच्याकडनं तो सराव करून घेतला जातो. त्याचबरोबर शाळेमध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट अशा 2 ड्रॉइंग ग्रेड परीक्षा असतात. बरोबर. त्या परीक्षांची तयारी खरोखर मी जूनलाच मुलं निवडायची आणि सप्टेंबरपर्यंत सलग त्यांचे सकाळी शाळेच्या वेळाव्यतिरिक्त सकाळी 2 तास आणि रविवारी 3 तास प्रॅक्टिकल असं मी नोकरीच्या सुरुवातीपासून रिटायर होईपर्यंत न थांबता हे करून घेतलं आणि त्यामुळं संगमेश्वर तालुक्यात सगळ्यात हायेस्ट निकाल म्हणजे चांगला निकाल 100% मुलं पास व्हायची. त्या A ग्रेडची मुलं जास्त माझ्या शाळेतून व्हायचे. खूप छान सर. हे तुम्ही सांगताना वर्गात एक 10, 15, 20, 25 कारण तुमची ग्रामीण भागातली शाळा होती जे मुलं कमी असतील कदाचित, पण त्यातली सगळीच मुलं काही ह्या ग्रेडच्या परीक्षेला बसत नसतील. मग एखाद्या विद्यार्थ्यामध्ये हा चित्रकलेचा स्पार्क आहे हा मुळात तुम्ही ओळखायचात कसा आणि मग त्याच्याकडून तयारी कशी करून घ्यायचात हा मुलाच्या बाबतीतला विषय झाला. बरोबर. त्यालाच जोडून मला असं सांगा की तुम्ही जिथे काम करत होतात तो भाग अतिशय ग्रामीण भाग होता. त्यामुळे पालकांचं सहकार्य म्हणजे पालकांना तुम्हाला समजून सांगावं लागलं असेल कदाचित की ही परीक्षा काय असते आणि त्याचा पुढे मुलांना काय फायदा होईल वगैरे. तर तुमचा काय अनुभव आहे, पालकांचं तुम्हाला कसं सहकार्य मिळालं? शाळेचे चेअरमन आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी सुरुवातीलाच आम्हाला सांगितलं होतं की आपलं जे वर्ग चालणार आहे ते 11 ते 5 असतील, परंतु खरं शिक्षण तुमचं 5 नंतर होणार आहे आणि ते प्रत्यक्ष पालकांना भेटून आणि पालकांना या परीक्षांचं गांभीर्य काय आहे, या परीक्षा पास झाल्यानंतर उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला कुठे कुठे संधी आहेत हे आम्ही पालकांना सांगत होतो. त्यावेळी बऱ्याच वेळा मुलांच्याकडं साहित्य नसायचं आणि फी भरण्याची परिस्थिती नसायची. ज्यावेळी शक्य होतं त्यावेळी मी त्यांना ती मदत केली. या मुलांच्याकडनं मला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला. जे मी सांगत होतो ते सगळं ते मुलं प्रामाणिकपणे करत होती. एक आदरभाव शिक्षकांच्याबद्दल म्हणतो तो खरोखर ग्रामीण भागात मला मिळाला आणि अजून देखील मला मिळतो. अगदी बरोबर. पण एखाद्या मुलात चित्रकलेचा गुण आहे हे तुम्ही ओळखायचात कसं? मुलं ज्यावेळी चित्रकाम करत असतात, पेंटिंग करत असतात, त्यावेळी ज्या मुलाकडे काही वेगळं असतं, ज्याचं निरीक्षण क्षमता चांगली आहे किंवा मी दिलेला विषय वेगळ्या पद्धतीनं कोण मांडतं हे आमच्या लक्षात यायचं. एखादा विषय एक चित्र दिलं असेल तर ते त्याचीच जास्तीत जास्त 2दा किंवा 3दा ती रेखाटनं करून आणतो. त्यावेळी आम्हाला समजायला लागतं की बाबा याच्याकडे काहीतरी वेगळेपण आहे आणि हा आवड आहे, याच्या कामामध्ये सातत्य आहे, तो प्रयत्न करतो असं ज्यावेळी समजतं त्यावेळी आम्हाला वेगळं गुण आहे. आणि अशी मुलं आम्ही शोधून काढायची आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं, कारण वर्गातल्या प्रत्येक मुलाकडे काहीतरी वेगळेपण असतं आणि सगळ्यांना एकसारखं गायडन्स करून चालत नाही. वैयक्तिक मार्गदर्शन त्यांना करावं लागतं. तसं केलं आणि मुलांनी खूप छान मला रिस्पॉन्स दिला आणि तसा रिझल्ट पण मला मिळाला. म्हणजे मुलांच्यातले गुण तुमच्या सूक्ष्म निरीक्षणाने तुम्ही टिपलेत असं आपण म्हणूया. आणि यामध्ये तसं बघायला तर आम्ही थोडा वेळ शिकवतो. पालकांनी देखील काही मदत केली आम्हाला त्यावेळी. काही पालक देखील म्हणायचे माझ्या मुलाकडे हे गुण चांगले आहेत आणि तुम्ही सर याला गायडन्स करा. म्हणजे पालकांचा सहभाग देखील खूप चांगला होता. भले त्यांना काही ग्रामीण भाग असून सहभाग होता, सहकार्य होतं, ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि स्वातंत्र्य होतं शिक्षकांना त्यावेळी. काय होतं की शिक्षक जे सांगतील ते पालक मान्य करायचे. आता सर तुम्ही गेली 36 वर्ष शाळेत नोकरी केलीत, तर अनेक विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेले असतील. सगळ्याच मुलांना तुम्ही पोट तिडकीने आपण म्हणूया, जसं शिक्षक बाकीचे विषय शिकवतात तशी तुम्ही चित्रकला शिकवली. तुमच्याकडे जे होतं ते छान प्रकारे तुम्ही मुलांना दिलं, त्याचेच खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळालेच असतील. तर अशी किती मुलं पुढे ह्या क्षेत्रात गेली किंवा त्यांनी काय करिअर केलं, तुम्हाला काय फीडबॅक मिळाला त्याचा? तसं पाहिलं तर जवळजवळ 25 ते 30 मुलांनी या कलाक्षेत्रामध्ये करिअर केलं. त्यातले 2 मुलं आर्ट कॉलेजवरती कला महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. अरे वा. त्यानंतर आर्ट स्टुडिओमध्ये म्हणजे चित्रपट स्टुडिओ आहेत, त्या 2 चित्रपट स्टुडिओमध्ये देखील काही मुलं काम करत आहेत. असंख्य मुलं मेडिकलला गेली, इंजिनिअरिंगला गेली की ज्यांनी यामध्ये म्हणजे चित्रकलेचा त्यांना त्या क्षेत्रामध्ये खूप फायदा झाला. आत्ता तरी मला वाटते 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एका विद्यार्थ्याला 90% वर मार्क होते सायन्समध्ये, 12वी सायन्सला, आणि
त्याला चित्रकला शिकायची होती. पालक माझ्याकडे येऊन बसले आणि हा मुलगा ऐकत नाही, काय करायचं. तर त्याच्याकडे इतके चांगले गुण होते, तो या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव करेल असं पालकांना मी विश्वास दिला. आणि त्या मुलाने देखील त्याला शिक्षण कुठं घ्यायचं होतं, जे स्कूल ऑफ आर्टलाच ॲडमिशन घ्यायची होती. बरं. आणि ती जेची जी हे असते एंट्रन्स असते ती खूप टफ असते. हां. त्यासाठी त्याने 2 वर्ष प्रयत्न केले. 12वी नंतर 2 वर्ष त्यांनी जेच्या एंट्रन्ससाठी प्रयत्न केले. बरं. परंतु तेवढ्या वेळात तो गप्प बसला नाही. त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या स्पर्धा, जिल्ह्यातल्या राज्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धा अटेंड केल्या आणि त्या स्पर्धेमध्ये पारितोषिकं देखील मिळाली. बरं. आणि म्हणजे ओपनची चित्रकला हे असते, कॅटेगरी असते. हां. ओपनमधून त्यांनी पेंटिंग पाठवली. बरोबर. कोणत्याही कोर्सला न जाता त्यांनी काय केलं, स्वतःच्या स्तरावरती आणि जे काय अनुभव त्याला मिळतं त्यावरती त्यांनी ओपनमधून त्याचे पेंटिंग सिलेक्ट झालं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये इतकं टॅलेंट आहे, फक्त ते त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची मिळालं गरज की आहे. होतं. आपण आता पेंटिंगच्या स्पर्धा आणि अशा ह्याविषयी तुम्ही त्या विद्यार्थ्याविषयी बोललात. हां. पण मी जेव्हा तुमचा बायोडाटा वाचत होते तेव्हा एक पानभर तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळालेली बक्षिसं किंवा तुम्ही कुठे कुठे परीक्षक म्हणून जाता हां, बरोबर. ह्याविषयीची विस्तृत माहिती त्याच्यात तुम्ही मला सांगितली होती. बरोबर, हो. तर आतापर्यंत तुम्ही कोणकोणती पेंटिंग बनवली, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पेंटिंगसाठी पुरस्कार किंवा पारितोषिक मिळालं, याविषयी थोडंसं सांगा. मी जास्तीत जास्त निसर्ग चित्र बनवली. बरं. कारण जे माझ्या आजूबाजूला आहे तेच हां. त्याचा म्हणजे माझ्या मनावरती प्रभाव झाला असेल किंवा मी तर म्हणतो मी बनवणे म्हणण्यापेक्षा माझ्याकडून ती बनवली गेली आणि ती कोण बनवतो तेही माहीत नाही. कारण चित्रकार कसा असतो, चित्र बनवत असतो, तो अंतर्मुख होतो आणि जगाचा त्याला विसर पडतो. ते एक तपस्या आहे आणि त्यातनं काहीतरी निर्माण होतं. कसं असतं, चित्र आपण बनवतो, चित्र बनवत असताना एक आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व झालो असतो, तो एक आनंद मिळतो आपल्याला. तो आनंदाची म्हणजे त्याची काही व्हॅल्यू म्हणजे किंमत करता येणार नाही. बरोबर. आणि त्याच्यापेक्षाही ते चित्र बघून दुसऱ्याला आनंद होतो. अगदी हा त्याच्यापेक्षाही मोठा एक आनंद आहे. म्हणजे आम्ही मला तर वाटतं आम्ही आनंद यात्री आहोत. म्हणजे सगळ्यांना आम्ही आनंद देत असतो, वाटत असतो आम्ही मिळवणारे आणि वाटणारे आहात. हां. पण तुम्ही कुठे कुठे अशी प्रदर्शनं म्हणजे एक्झिबिशन्स आपण म्हणू, प्रदर्शनं आयोजित केली आहेत, कोणते कोणते पुरस्कार मिळाले तुम्हाला चित्रकलेत जे दिले जातात त्याविषयीचे कोणते पुरस्कार तुम्हाला मिळाले? सुरुवातीपासून सांगतो मी. चित्रकलेची प्रदर्शनं माझी देवरुख, त्यानंतर रत्नागिरी तेव्हा पहिले तेव्हा महोत्सव झाले, कणकवली, चिपळूण, त्यानंतर मुंबई, पुणे आणि त्याशिवाय आपल्या ग्रामीण भागामधून देखील मी काही ज्यांना आवश्यक असेल त्या ठिकाणी मी प्रदर्शनं भरवली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी देखील एक प्रदर्शन आम्ही भरलं होतं. त्यात जी चित्र विकली गेली त्यातले काही फंड रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही सामाजिक संस्था किंवा शेतकरी यांच्या कुटुंबासाठी देखील मदत केली गेली. म्हणजे हा जो प्रवास आहे चित्रकलेचे फक्त ते आमच्यापुरतं न ठेवता जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ती पोचावेत आणि जास्तीत जास्त लोकांना आनंद मिळावा त्यातून, हा उद्देश माझा पहिल्यापासून होता. चित्रकलेतले पुरस्कार जर म्हटले तर रत्नागिरी जिल्ह्यातला कला शिक्षक कलागौरव पुरस्कार मला मिळाला आहे. त्यानंतर पूर्ण राज्याचा रत्नागिरी जिल्हा कला अध्यापक संघ यांचाही आदर्श कला अध्यापक म्हणून मला पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर सावर्ड्यातलं जे सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट आहे यांच्या संस्थेचाही कला जीवन गौरव पुरस्कार मला मिळाला. आणि पेंटिंगमधून महाराष्ट्र शासनानं माझ्या चित्रावर कधी शिक्कामोर्तब केलं. 2025-26च्या जे 64वं कला प्रदर्शन झालं त्यामध्ये माझी 2 पेंटिंग निवडली गेली पहिल्यांदाच आणि त्यातल्या एका पेंटिंगला अवॉर्ड मिळालं. राज्यपालांच्या हस्ते ज्यावेळी अवॉर्ड मला मिळालं त्यावेळी खरोखरच मी धन्य झालो असं वाटायला. माझ्या गुरूंनी किंवा मला ज्यांनी शिकवलं, ज्यांनी घडवलं त्यांच्यासाठी म्हणजे कुठंतरी आपण उतराय त्यांचं हो असं मला वाटायला लागलं. म्हणजे तुमच्यातल्या कलेचा मान राखला गेला, गौरव केला गेला, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन सर. धन्यवाद. तुम्ही स्वतः शिक्षक आहात, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवताय. असं असूनही तुमच्यातला विद्यार्थी आजही जागा आहे. तुमच्या तरुणपणात तुम्हाला जे शिकता आलं नाही, GD आर्ट तुम्हाला करायचं होतं ते तुम्हाला शिकता नाही आलं, अनेक कारणं असतील, आपण त्याच्या खोलात नको शिरूया. पण रिटायरमेंट नंतर तुम्ही आज ते शिकताय. इतक्या वर्षात ती आवड कुठेही मागे नाही पडली, हे खरंच खूप वेगळं आहे. यातून नवीन मुलांनी खूप घेण्यासारखं आहे. या विषयाकडे आपण वळूयाच, पण त्याआधी आम्हाला तुम्ही GD आर्ट तुम्हाला करायचं होतं, त्याचे फायदे काय आहेत आणि तुम्ही आता एवढ्या नंतर करताय, रिटायरमेंट नंतर, खूप मोठी गोष्ट आहे, त्याविषयी थोडंसं सांगा. तसं पाहायला गेलं तर ह्या कलेनं
मला मोठं केलं असं म्हणूया, आपण नाव दिलं. बरोबर. तर त्यातलं जे बेसिक जे शिक्षण आहे किंवा जी पदवी ती तरी घ्यावी असे मला वाटायला लागलं. रिटायर झाल्यानंतर माझ्याकडे वेळ भरपूर होता आणि वेळ भरपूर असल्यामुळं अजून मी आता फक्त निसर्गचित्रच करतो. तर त्याशिवाय मला मानवाकृती म्हणजे फिगर ड्रॉईंग करता येईल, व्यक्तिचित्र करता येईल किंवा कंपोजिशन म्हणून एक विषय असतो तो आपल्याला यात हाताळता येईल. प्रिंट मेकिंग, कंपोजिशन असे वेगळे विषय आहेत. त्याशिवाय ॲस्थेटिक एक विषय आहे, सौंदर्यशास्त्र, बरं. हिस्ट्री ऑफ आर्ट म्हणजे कला इतिहास, या सगळ्या विषयांचा अभ्यास मला परत विद्यार्थी म्हणून मला करता आला. आणि माझं एक स्वप्न होतं त्यावेळी की आपल्या ह्या क्षेत्रामध्ये आपण आपल्या ह्या कलेने इतकं मोठं नाव दिलं तर आपण यामधली एक डिग्री करूया. आणि दुसरं एक स्वप्न होतं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये कधीतरी माझं पेंटिंग लागावं, आणि ते जवळजवळ 2-3 वेळा माझी पेंटिंग जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये देखील लागली. अरे वा, खूप अभिनंदन. आणि ह्यात एक पुढच्या वर्षीच बहुतेक आमचा एक ग्रुप शो जहांगीर आर्ट गॅलरीला होतोय. बरं. हां, तो एक माझ्यासाठी क्षण आहे. श्रोते हो, वयाच्या 63व्या वर्षी परत नव्याने विद्यार्थी होणं आणि जे आपलं राहून गेलंय ते शिक्षण पूर्ण करणं हा या कलेप्रतीचा आदर आहे. आपण काय मिळवलं ह्यापेक्षा कलेने आपल्याला ज्या दिलंय त्या कलेप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून सर आज हे शिकतायत. शिकण्याची इच्छा जे राहून गेलं होतं ते आज ते पूर्ण करतायत. याचा उपयोग ते नक्कीच स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ते नक्कीच करतील, या काहीही दुमत नाही. कारण जे विद्यार्थी शिकूनच शाळेतनं बाहेर गेले असले तरी जे कला क्षेत्रात आहेत ते विद्यार्थी तुमच्या संपर्कात नक्कीच असतील. आणि तुम्ही जे नव्याने शिकताय त्याचा उपयोग त्या मुलांना नक्कीच होईल. सर, आज तंत्रज्ञान खूप ॲडव्हान्स आहे. तर चित्रकला शिकण्यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल? निश्चितच जे नवीन तंत्रज्ञान आहे ते शिक्षकांनी कलेचा अभ्यास करतात त्यांनी निश्चितच हे ज्ञान घेतलं पाहिजे. कारण काळाबरोबर आपण बदललं पाहिजे. जशी लोकांची मागणी आहे त्याप्रमाणे आपल्याला काम दिलं पाहिजे. याचा फायदा एक असा होईल की तुम्हाला कुठेही बसून कोणत्याही वेळी शिकता येईल. तंत्रज्ञानाचा उपयोग असा आहे की त्यासाठी मुद्दाम कॉलेजमध्ये जा आणि शिका असंही नाही. त्याचबरोबर यूट्यूब किंवा वेगळे हे असतील सॉफ्टवेअर्स असतील, ही तुम्हाला चित्रकला शिकण्यासाठी मदत करतात. इथं काय होतं, तुमच्याकडे रंग पाहिजेत, पेन्सिल पाहिजे, ब्रश पाहिजे, याची काय गरजच नाही. बरोबर. तुमच्याकडे एक डिव्हाइस म्हणजे टॅब असेल तर त्या टॅबवरती तुम्ही हे सगळं शिकू शकता. म्हणजे तंत्रज्ञानाचा करून घेतला तर खूप चांगला फायदा होऊ शकतो. परंतु माझं असं मत आहे, फक्त या तंत्रज्ञाना किंवा डिजिटल आर्टवरती अवलंबून न राहता तुमच्यामध्ये जे एक पारंपरिक जे हातातलं जे कौशल्य आहे ते कौशल्य कुठं जाता कामा नये याची देखील काळजी घ्यायला पाहिजे. आणि आपलं जे पारंपरिक जे शिक्षण आहे, जे हातातलं जे कौशल्य आहे ते कौशल्य कुठं कमी होता कामा नये याचाही विचार करायचा. म्हणजे ह्याचा समतोल साधला पाहिजे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे चित्रकला शिकताना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मुलांनी जरूर करावा. पण मुळात चित्र ही हातान काढण्याची गोष्ट आहे. ती प्रोसेस आहे, ती तुम्ही अनुभवली पाहिजे. आणि मग तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यात करून अजून तुम्हाला डेव्हलप केलं तरी काही हरकत नाही. त्याचा कसं होतंय, तंत्रज्ञानाचा फायदा काय आहे, तुमच्या चुका तुम्हाला सुधारता येतात लगेच. काय वेगळे लेयर्स असतात किंवा त्यामध्ये शेड्स असतात, किंवा जे तुम्हाला रंग प्रत्यक्षात करायला वेळ लागतो तिथं तयार असतात, ते रंग तुम्हाला वापरता येतात. वेगवेगळे टूल्स आहेत त्यामध्ये, टूल्सचा देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथं रिझल्ट तुम्हाला लगेच मिळतो. खूप लवकर रिझल्ट मिळतो. परंतु तुम्ही जे प्रोसिजर प्रत्यक्ष कागदावरती किंवा रंगामध्ये ज्यावेळी तुम्ही हात घालताना करता तर तो जो एक आनंद आहे तो आनंद इथं मिळणार नाही. हे देखील तितकंच खरं आहे. आपण हे शिकण्याविषयी बोललो, पण आज आधुनिक तंत्रज्ञान आहे, सोशल मीडिया आहे, अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत वेगवेगळे. ते चित्रकारांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करत असतात. काही थीम दिल्या जातात, त्याच्यावरून चित्र काढायला सांगितली जातात, त्याची एक्झिबिशन्स वगैरे आयोजित केली जातात. अशा गोष्टींचा सुद्धा चित्रकार म्हणून तुम्हाला काही फायदा झाला आहे का? नाही, निश्चित फायदा झाला आहे. कारण मध्यंतरी पुण्यातील हिना भट आर्ट व्हेंचर म्हणून एक साईट आहे. त्या साईटवरती त्यांचं एक 2023, 24 आणि 25 असं 3 वर्ष मी ऑनलाईन पेंटिंग ज्या स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यामध्ये असं होतं की दररोज एक तुम्ही चित्र करायचं. त्यांच्या साईटवरती चित्र रेफरन्स तुम्हाला दिलं जायचं आहे. त्यातलं एक रेफरन्स घ्यायचं,
त्यासाठी तुम्हाला चित्राचे साईज किंवा तुमचं जे मीडियम आहे त्याची कोणतीही मर्यादा नव्हती. तुम्ही कोणतेही मीडियम निवडू शकत होता, कोणत्याही साईजमध्ये तुम्ही चित्र करू शकत होता. फक्त त्यांची अट एक होती की जे चित्र तुम्ही करणार आहात त्या चित्राचा रेफरन्स घेतलेला फोटो आणि सुरुवातीपासून जवळजवळ 4 स्टेज, प्रत्येक स्टेजला आल्यानंतर त्याचा एक फोटो घ्यायचा आणि असं एकूण 6 फोटोंचं कोलाज त्यांना दररोज संध्याकाळी 8च्या आत पाठवायचं होतं. हे चित्र हाताने हाताने काढायचे, हाताने चित्र काढायची होती आणि ती ऑनलाईन पाठवायची होती. बर. यामुळं एक फायदा झाला की दररोज आपल्याकडून चित्र काढली गेली. म्हणजे एका महिन्याची 30 चित्र, अशी एकूण मी 3 वर्ष जवळ 90 चित्र माझी झाली. हां. आणि त्यामध्ये दररोज एक विनर निवडत होते. हां. मी या 3 वर्षात मी कधीही विनर झालो नाही, परंतु त्यातल्याच एका चित्राला मला महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालं. अरे वा. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. खूप अभिनंदन. म्हणजे नेटाने करण्याची गोष्ट नेटाने, आहे हां. आणि तुमच्याकडे सहनशक्ती पाहिजे. हां, पेशन्स पाहिजे तुमच्याकडे, संयम खूप महत्त्वाचा आहे चित्रकलेमध्ये. अगदी संयम पाहिजे, संयम तुमच्याकडे पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, निरीक्षण क्षमता पाहिजे, तुमच्या कामामध्ये सातत्य पाहिजे. मेंटल प्रोसेस आहे ती. चित्र काढणं ही मेंटल प्रोसेस आहे. मेंटल प्रोसेस आहे. तुम्हाला त्यातनं आनंद पण मिळतो, खूप आनंद मिळतो आणि तुम्ही जेवढं सातत्यानं काम कराल त्याचा फायदा तुम्हाला दररोज होत असतो. बरोबर. आता मी एक महिनाभर किंवा 2 महिने चित्र काढली नाहीत तरी माझा हात परत मागे येऊ शकतो. अगदी. हम्म. म्हणजे प्रॅक्टिस पण महत्वाची प्रॅक्टिस आहे. महत्त्वाची आहे. म्हणजे सगळ्याच कलांमध्ये, हो, म्हणजे हो. कुठला चित्रकला असेल, संगीत असेल, अगदी त्या सगळ्या कलेमध्ये शॉर्टकट नाहीत, तुम्हाला सतत कामात राहावंच लागतं. बरोबर. आणि आज अनेक श्रोते आपला हा कार्यक्रम ऐकत असतील, बरोबर. त्यातही अनेक अशी मुलं असतील की ज्यांना चित्रकलेची आवड आहे. तर नवीन मुलांना तुम्ही तुमच्या 36 वर्षाच्या अनुभवातून चित्रकलेविषयी काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? ज्या मुलांना चित्रकलेमध्ये करिअर करायचं आहे त्यांनी चित्रकलेचे जे बेसिक घटक आहेत, म्हणजे रंग, रेषा, आकार, छायाप्रकाश आणि पोत, हे सगळं फाउंडेशन आहे, हा पाया आहे आणि हा पाया मजबूत केला पाहिजे. काय होतं आहे, अलीकडच्या तरुणामध्ये एकदम चित्र काढायला जातात, तसं न करता हा जो रियाज आहे तो रियाज दररोजच्या दररोज केला पाहिजे. त्यासाठी स्केचेस दररोज केले पाहिजेत. लाईव्ह स्केचेस करा किंवा आता तुमच्याकडे साधनं वेगळी उपलब्ध आहेत, टॅब आहेत, त्यावरती तुम्ही वेगवेगळे रेफरन्स घ्या आणि त्यावरून तुम्ही स्केचेस करा. त्याचबरोबर एक चांगलं संस्था कोणतीही निवडा आणि त्या संस्थेमध्ये त्यातलं एक चांगलं शिक्षण घ्या. तुमची निरीक्षण क्षमता वाढवा. त्याचबरोबर तुम्ही जे काम करता त्या कामाचा एक चांगला पोर्टफोलिओ, म्हणजे तुम्ही काय करता, कोणकोणती चांगली कामं केली आहेत त्याचा एक चांगला पोर्टफोलिओ तयार करा. त्याचबरोबर वेगवेगळ्या चित्रकारांशी तुम्ही संवाद साधा. ज्यांनी वेगवेगळी कामं केली आहेत अशा चित्रकारांशी तुम्ही संवाद साधा आणि आता शक्य आहे किंवा त्यांची चित्र पहा. तुमच्याकडं एक खूप मोठं साधन आहे, तुमच्याकडं सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियावरती तुम्ही अशा चित्रकारांचे चित्र पहा, त्यांचे प्रात्यक्षिकं पहा. स्वतःचं एक असं अस्तित्व किंवा युनिक तुमची एक स्टाईल तयार करा. फक्त त्यांनी केलं म्हणून तसंच न करता, कोणाला फॉलो न करता स्वतः तुम्ही काहीतरी त्यातनं तयार करा आणि अशा सगळ्या चित्रांचा तुमच्याकडे एक पोर्टफोलिओ तयार करा, जेणेकरून तो तुम्हाला नोकरीसाठी किंवा फ्रीलान्स काम करण्यासाठी निश्चित उपयोग पडेल. याच मुद्द्याला धरून मी पुढे तुम्हाला असं विचारू इच्छिते, चित्रकला शिकलेल्या मुलांना या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संधी असतात? सुरुवातीला अगोदर सांगतो तुम्हाला की कला शिक्षक म्हणून तुम्हाला काम करता येईल. अगदी बरोबर. माध्यमिक शाळेमध्ये. त्यानंतर कला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करू शकताय. त्यानंतर जाहिरात क्षेत्र आहे जे कधीच म्हणजे थांबणार नाही, ते दररोज काहीतरी त्यात नवीन चॅलेंजिंग असं आहे आणि जे खरोखरच ज्यांचं ड्रॉइंग चांगलं आहे, चित्रकला चांगली आहे आणि त्यांच्याकडं वाचनाचं एक अंग आहे, त्यांनी जाहिरात क्षेत्र म्हणजे अप्लाइड आर्ट निवडावं निश्चित. त्यामधून तुम्हाला खूप मोठी संधी आहेत, त्यात करिअर करू शकता. त्याचबरोबर चित्रकलेला एक जोडूनच शिल्पकला एक असा विषय आहे, स्कल्पचर, त्यामध्ये खूप संधी आहेत. डिजिटल आर्ट आहेच, ग्राफिक डिझाईन, त्यानंतर ॲनिमेशन, या ॲनिमेशनमध्ये देखील खूप चांगली संधी मुलांना आहे. जे चित्रपट आता ॲनिमेटेड चित्रपट बनवतात त्यासाठी आर्टिस्ट लागतात. बरोबर. आणि ते आर्टिस्ट खूप कमी आहेत. बरं. पोर्ट्रेट आहे, लँडस्केप आहे, त्यानंतर कंपोजिशन म्हणजे कल्पनाचित्र, काही आता म्हणता की तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट, जे तुम्हाला फक्त रंगांचा अप्लाय करायचा किंवा त्यामध्ये काही फॉर्म फक्त आणायचे. सर्वसामान्य लोकांना ती चित्र समजत नाहीत, परंतु त्या चित्राकडे बघितल्यानंतर प्रत्येकाच्या म्हणजे ज्या भावनेनं तुम्ही त्या चित्राकडे बघाल त्याप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला दिसायला लागेल. असं देखील एक आर्ट आहे. बरं. म्हणजे आपण त्याला म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट म्हणतो, अमूर्त चित्रकला. बरं. यामध्ये देखील आत्ता खूप मागणी आहे अमूर्त चित्रकलेला देखील.
ऑब्जेक्ट म्हणजे पशुपक्ष्यांची चित्र, प्राण्यांची चित्र, त्यानंतर वस्तूंची चित्र किंवा नुसतीच वास्तू, वेगवेगळे वास्तू आहेत, आपल्या जुन्या वास्तू आहेत. आर्किटेक्चरल जे ड्रॉइंग आहे ते देखील खूप मोठं आहे. तसंच जी चित्र जुनी आहेत ती जुनी चित्र आता कुठेतरी काळाच्या ओघात म्हणजे वातावरणामुळं डॅमेज होतात, खराब झाली. हां, तर त्याचं रिस्टोरेशनचं देखील वेगवेगळे कोर्सेस आहेत. बरं. हां, ते परत कसं संवर्धन करायचं आणि त्यासाठी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं त्यामध्ये ती करिअर म्हणून तिकडे बघतायत. आणि मोठ्या वेगवेगळ्या गॅलरी आहेत, म्हणजे जागतिक स्तरावरच्या ज्या मोठ्या गॅलरी आहेत त्या गॅलरीमधून जे खूप मोठे आर्टिस्ट आहेत त्यांची चित्र खराब झाली ती दुरुस्त करण्याचं रिस्टोरेशनचं काम देखील खूप मोठं आहे. ओके. त्यानंतर म्हणजे या क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. तुम्ही चित्र संग्रहालय असतील तिथं प्रमुख म्हणून देखील जाऊ शकताय. क्युरेटर म्हणून देखील खूप चांगली मोठी संधी या क्षेत्रामध्ये आहे. खरंच. श्रोते हो, आपण सगळे जाणताच की पु ल देशपांडे सुद्धा म्हणाले होते की त्यांना उमजलेलं आयुष्यातलं गुज मी तुम्हाला सांगतो. ते असं म्हणायचे की उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दी न करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगावं हे तुम्हाला सांगून जाईल. निश्चित. श्रोते हो, आज परीट सरांची मुलाखत ऐकताना आपल्याला सुद्धा या गोष्टीचा अनुभव आला असेल. गेली 36 वर्ष कलेच्या क्षेत्रात असणाऱ्या परीट सरांनी अनेक प्रकारची चित्र साकारली आहेत. त्याचबरोबरीनं अनेक मुलांना आपल्यातली कला दिली आहे. अनेक मुलं त्या कलेच्या जोरावर आज अनेक क्षेत्रात त्यांचं करिअर करत आहेत. मला वाटतं एका शिक्षकासाठी ही सगळ्यात मोठी पोचपावती आहे, सगळ्यात मोठा पुरस्कार आहे की आपले विद्यार्थी आज काहीतरी नाव कमवत आहेत. सर, आज तुम्ही इथे आलात आणि चित्रकला याविषयीची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. या क्षेत्रात कोणकोणत्या नवीन करिअरच्या संधी आहेत याविषयी सांगितलं. मुलांनी या कलेकडे कसं पाहावं याविषयीचं सुद्धा मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं मी तुमचे खूप खूप आभार मानते. नमस्कार. मला तुम्ही इथं बोलवलं आकाशवाणीचे, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य